हॅलो स्टुडंट्स, आता आपण सुरू करूया प्रॅक्टिस सेट 4.1. 4.1 मधला फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो खूप इझी प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये फक्त तुम्हाला एक ट्रायंगल दिलेला आहे आणि त्या ट्रायंगलमध्ये अल्टिट्यूड ओळखायची आहे आणि मेडियन ओळखायचं आहे आणि त्या मेडियनचं आणि अल्टिट्यूडचं नाव त्यामध्ये मेन्शन करायचं आहे. तो फर्स्ट प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून घ्याल. सेकंड प्रॉब्लेम आहे ड्रॉ अन ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR, ड्रॉ ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड्स, नेम द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ॲज O. एक ट्रायंगल PQR ड्रॉ करायचा आहे. मी इथे ऑलरेडी ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR ड्रॉ केलेला आहे आणि या तिन्ही ट्रायंगलचे तिन्ही अल्टिट्यूड्स आपल्याला ड्रॉ करायचे आहे. तर अल्टिट्यूड बघा कसं ड्रॉ करता येईल. सेट स्क्वेअरचा यूज करून सेट स्क्वेअर या प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे डायग्रामवर की हा जो आहे पॉईंट इथे असला पाहिजे आणि QR या बेसवर बरोबर तंतोतंत जोडला पाहिजे आणि या ठिकाणीवरून असं तुम्ही ठीक आहे. दिस इज altitude. Suppose this is point A. PA is an altitude on base QR. Now from point R या पॉइंट वरून आपण सेकंड अल्टिट्यूड ड्रॉ करूया. बघा इथे पॉइंट R आहे ऑन बेस PR या बेसवर बरोबर तंतोतंत जोडलेले आहे. ज्या प्रकारे हे ड्रॉ करायचं. दिस इज सेकंड अल्टिट्यूड. सपोज दिस इज पॉइंट B. RB is altitude on base PQ. Now from point Q on base PR, Q या पॉइंट वरून वर्टेक्स वरून PR या बेसवर आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायची आहे. सेट स्क्वेअर अरेंज केलेला आहे. पॉइंट Q इथे आहे बघा. दिस इज पॉइंट Q ऑन बेस PR. याला या प्रकारे सपोज दिस इज पॉइंट C. In this way we can draw all altitudes and the point of concurrence is here, which is denoted by capital O. It is called orthocenter. Point of concurrence ला orthocenter म्हणतात आणि त्याला कॅपिटल O ने दर्शवतात, डिनोट करतात. फर्स्ट प्रॉब्लेम समजलाय. नाउ सेकंड मध्ये दिलेला आहे ड्रॉ अन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल STV, ड्रॉ इट्स ऑल मेडियन्स अँड शो द सेंट्रॉइड. आपण ऑलरेडी एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे STV. आता या STVचे आपल्याला मेडियन्स ड्रॉ करायचे. मेडियन्स ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी या तिन्ही साईडचे ST, TV अँड SV या तिन्ही साईडचे मिड पॉईंट्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. तर मिड पॉईंट फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचे आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करण्यासाठी तुम्ही डिवायडरचा यूज करून परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करू शकता. तर सर्वात आधी आपण TV या सेगमेंटचा या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करूया. ती करण्यासाठी V या पॉईंटवर ठेवायचं. हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं डिवायडरमध्ये. बघा हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला आर्क्स घ्यायचे. हे आर्क घेतलेला आहे. त्यानंतर पॉईंट T वरून फर्स्ट अँड सेकंड हे दोन्ही आर्क स्केलने जॉईन करायचं बाय डॉटेड लाईन. डॉटेड लाईननी जॉईन करून घ्या. सो दिस पॉइंट इज द मिड पॉइंट ऑफ TV. नाउ फॉर SVचा आपण मिड पॉइंट काढूया. हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं डिवायडरमध्ये. एक आर्क वरच्या बाजूला, दुसरा या बाजूला खाली. त्यानंतर पॉइंट S वरून आर्क आणि हे दुसरा आर्क, दोन्ही आर्क जॉईन केल्यानंतर डॉटेड लाईननी जॉईन करून घ्यायचं त्याला. सो दिस पॉइंट इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट SV. नाउ फॉर ST हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे. दोन्ही साईडला आर्क घ्यायचे. पॉइंट S वरून एक आर्क घेतला आहे आणि हे दुसरा आर्क. दोन्ही पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला जॉईन करून घ्या युजिंग स्केल. डॉटेड लाईननी जॉईन करायचं. सो दिस इज मिड पॉइंट ऑफ ST. आता हे तिन्ही मिड पॉइंट त्याच्या अपोजिट वर्टेक्स पासून जॉईन करून घ्यायचं. दिस मिड पॉइंट याचा अपोजिट वर्टेक्स आहे S. त्याला जॉईन करून घेऊ.
नाव दिस मिड पॉईंट याचा आपण ऑपोजिट वर्टेक्स आहे व्ही, अँड तिसरा जो वर्टेक्स आहे हा त्याचा अपोजिट वर्टेक्स आहे टी. तिन्ही वर्टेक्स जॉईन केल्यानंतर त्याचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे हा बघा, तिन्ही मेडियन्स ड्रॉ केलेले आपण, आणि मेडियनचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आपण म्हणतो सेंट्रॉइड, आणि त्याला कॅपिटल जीने डिनोट करतो. कळलं? हा ऑब्ट्यूस ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. तिन्ही साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टरचा यूज करून मिड पॉईंट फाइंड आउट करायचे आहे, आणि नंतर मिड पॉईंटचा यूज करून आपण मेडियन्स ड्रॉ करू शकतो. नाव प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये पण तुम्हाला ऑब्ट्यूस ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे LMN, आणि त्याच्या तिन्ही अल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे आहे. LMN त्याच्या तिन्ही अल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे आहे, आणि त्याच्या अर्थसेंटरला O ने डिनोट करायचं आहे. तर सर्वात आधी आपण या MN ला एक्सटेंड करूया इकडे समोर डॉटेड लाईनने. डॉटेड लाईनने केल्यानंतर आता आपण या L वरून अल्टिट्यूड ड्रॉ करूया ऑन साइड MN ला आपण एक्सटेंड केलेला आहे या प्रकारे. याला समोर तुम्ही एक्सटेंड करून घ्या डॉटेड लाईनने. सो दिस इज अल्टिट्यूड फ्रॉम पॉइंट L. आता M या पॉईंटवरून तुम्हाला अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे, तर ते ड्रॉ करण्यासाठी सेट स्क्वेअर असा अरेंज करा जो पॉईंट M वर अँड ऑन साइड LN. बघा सेट स्क्वेअर अरेंज केलेला आहे, तो LN या साईडवर आहे आणि वर्टेक्स M पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, याला जॉईन करा आणि समोर डॉटेड लाईन काढून घ्या. डॉटेड लाईन काढलं आहे. सो दिस इज अल्टिट्यूड फ्रॉम वर्टेक्स M या वर्टेक्सपासून आपण काढलेला आहे. आता N या पॉईंटवरून LM वर आपल्याला ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी LM ला आपण एक्सटेंड करून घेऊया. डॉटेड लाईन एक्सटेंड करूया. आता L या पॉईंटवरून अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे ऑन साइड LM. बघा सेट स्क्वेअर असं अरेंज केलेला आहे. बरोबर LM या साईडवर आहे तो, आणि पॉईंट N वर याला ड्रॉ करून घ्यायचं आणि समोर एक्सटेंड करायचं त्याला डॉटेड लाईनने. सो दिस इज अल्टिट्यूड. या प्रकारे आपण याचे तिन्ही अल्टिट्यूड ड्रॉ करू शकतो. आणि हे ड्रॉ केल्याच्या नंतर त्याचा जो ऑर्थोसेंटर आहे, इथं थोडंसं हे डायग्राम झालेली आहे. या ठिकाणी तिन्ही लाईन जॉईन होणार, तो आहे ऑर्थोसेंटर O. जशी ही तिरपी निघाली असेल याप्रमाणे तुम्ही सेकंड, थर्ड आणि फोर्थ प्रॉब्लेम आपल्या कॉपीमध्ये सॉल्व्ह करून घ्या आणि डायग्राम प्रॉपरली ड्रॉ करा. उर्वरित प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.